कुकिंग ऑइल आणि त्यातल्या त्यात रिफाईन ऑइल आपण जेव्हा जास्त टेम्परेचर हीट करतो तर त्यामध्ये ॲक्रिलामाइड हा सबस्टन्स तयार होतो आणि हा पोटंट कार्सिनोजेनिक आहे. आता हे प्रूव्ह झालेलं आहे. कॉर्नरवर समोसे, वडापाव, मेंदूवडा, दालवडा असे विकणारे बरेच हॉकर्स आपण पाहत असतो. ते काय करतात, कालचं तेल उरले तेच आपण त्याच्यामध्ये नवीन तेल घालणार आणि परत रिहीट करणार, परत 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 त्याचा वापर करणार आणि ते पदार्थ आपण मस्तपैकी छानपैकी जाऊन खात असतो. घरामध्ये सुद्धा आपण एखादा पदार्थ तळलो तर गृहिणी काय करतात, उरलेलं तेल फेकून न देता भाज्या करण्यासाठी त्याच्या फोडणीसाठी त्याचा उपयोग केला जातो. हे तर खूपच डेंजर आहे. तर रिफाईंड ऑइल जास्त प्रमाणात उकळले तर त्या तेलामध्ये जे ॲटम असतात ते बाहेरच्या ऑक्सिजनच्या संपर्कात येतात. त्यामध्ये खूप प्रमाणात ऑक्सिडेशनची प्रोसेस तयार होते. जेव्हा ऑक्सिडेशन होतो तेव्हा एकच ओ तयार होतो, एकच मॉलिक्यूल तयार होतो ओचा. हे जे सिंगल ओ आहे तो आपल्या सेल्सला खूप हानिकारक आहे. आपल्या सेल्सचं डिस्ट्रक्शन करणं, आपल्या सेल्सच्या जिनोममध्ये बदल घडवणं, सगळे काम हे सिंगल ओ, ज्याला आपण फ्री रॅडिकल्ससुद्धा असं म्हणतो, ते करतात. आणि त्यामुळं आपल्या शरीरामध्ये क्रॉनिक इन्फ्लामेशन तयार होतं. हे क्रॉनिक इन्फ्लामेशन्स आणि फ्री रॅडिकल्सनी डॅमेज झालेले सेल्स हे पुढे जाऊन कॅन्सरमध्ये रूपांतरित होऊ शकतात. त्यामुळं आपल्या जेवणाची पद्धत थोडीशी बदला. तुम्ही स्वयंपाक करता त्यासाठी तुम्ही स्टीमिंग, प्रेशर कुकिंग, बेकिंग, सॉटिंग ह्याचा वापर करा. यामुळं त्या अन्नामधलं जे न्यूट्रिशन आहे ते तर चांगलं राहतं. अन्नामध्ये काही केमिकल प्रोसेस होत नाहीत आणि जे अन्न आपल्याला न्यूट्रिशन देतं ते अन्न आपल्यासाठी हानिकारक होत नाही.